राज्यामधील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्प दरम्यान सर्वात मोठी घोषणा. शेतकरी मित्रांनो, सरसकट 2 लाखापर्यंत तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं अनुदान मिळणार. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या होणार ऑनलाईन जाहीर. शेतकरी बंधूंनो, या 3 अटींची जर तुम्ही पूर्तता जर केली तरच शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ. शासनाच्या अटींमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठं गोंधळाचं वातावरण त्या ठिकाणी सध्याला निर्माण झालंय. शेतकरी बंधूंनो, नेमके कोणते शेतकरी या कर्जमाफीमध्ये पात्र होणार, कर्जमाफीची नेमकी तारीख काय असणार, अटी कोणकोणत्या असणार, सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा. राज्यातील शेतकऱ्यांची अखेर होणार कर्जमाफी. शेतकरी मित्रांनो, महायुतीतर्फे त्या ठिकाणी निवडणुकांच्या अगोदर त्या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. परंतु त्या ठिकाणी आता फेब्रुवारी महिन्यामध्ये जो काय अर्थसंकल्प सादर झाला, या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे, ज्यामध्ये पीक कर्जमाफी जी काही योजना आहे ती त्या ठिकाणी प्रमुख आहे. आता या योजनेनुसार जर आपण पाहिलं तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या पीक कर्जांवरती कर्जमाफी त्या ठिकाणी आता दिली जाणार आहे. पीक कर्ज म्हणजे त्या ठिकाणी शेतीसाठी घेतलं जातं, जे काय कर्ज दिलं जातं, जे पिकांच्या देखभालीसाठी वापरलं जातं. या कर्जाचा प्रकार हा टर्म लोनपेक्षा वेगळा आहे. टर्म लोनसाठी जी काही ही योजना आहे ती आता त्या ठिकाणी लागू नाही. एकंदरीत शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत घेतलेलं जे काय पीक कर्ज आहे आणि ते 1 वर्षाच्या आत किंवा त्यानंतरही भरले नसेल तर त्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी त्या ठिकाणी मिळणार आहे. जर त्यांनी 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतलं आणि ते वेळेत भरलं तर त्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान हे त्या ठिकाणी दिले जाणार नाही. पण वेळेत जर कर्ज न भरल्यास त्यांना कर्जमाफी किंवा प्रोत्साहन अनुदान हे दोन्हीपैकी त्या ठिकाणी काहीच त्या ठिकाणी मिळणार नाही. एकंदरीतच आपण जर का बघितलं तर त्या ठिकाणी 1 ऑक्टोबर 2024 नंतर घेतलेल्या कर्जासाठी 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान त्या ठिकाणी आता मिळणार आहे. दुसरीकडं सरकारनं या योजनेची अंमलबजावणी करताना बँकांमध्ये फार कमी शेतकरी या योजनेमध्ये बसतील अशी तरतूदच त्या ठिकाणी आता करून ठेवली आहे. कारण ज्या काही अशा अटी आहेत, ज्या अटींची पूर्तता केल्यानंतर, ज्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी ही त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः जी काय कर्जाची तारीख आहे, थकबाकीची स्थिती आहे किंवा इतर आवश्यक माहिती आहे ती तपासणं त्या ठिकाणी बँकांमध्ये जाऊन अतिशय गरजेचं आहे. आणि याचमुळं शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी कर्जमाफी होईल आणि शेतकऱ्यांचा कर्जाचा बोजा त्या ठिकाणी थोडाफार प्रमाणात त्या ठिकाणी कमी होऊ शकतो. एकंदरीत दुसरी गोष्ट म्हणजे आता कर्जमाफी ही नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, तर जे शेतकरी, ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी टॅक्स पेयर नाही आणि ज्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जे कर्ज आहे ते 2 लाखांच्या आतमध्ये आहे, अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी या कर्जमाफीच्या माध्यमातून जी काय कर्जमाफी आहे, कर्जमुक्ती आहे ती त्या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या बँकेत जाऊन आपल्या कर्जाची जी काय तपासणी ती त्या ठिकाणी केली पाहिजे, जेणेकरून ह्या कर्जमाफीचा लाभ तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकतो.